गुड नाईट बोलून आधी जात असताना घरातील नोकर रमेश तिथे आला व आधीला एक पॅकेट देत म्हणाला, भैया हे पार्सल तुमच्या नावाने आले आहे, थँक्यू. आधीने हसत ते पार्सल घेतलं. आधी ते पार्सल घेऊन पायलकडे आला आणि पायलजवळ बसला आणि म्हणाला, तुला या घरात काही खायचे नाही, पण हे जेवण या घरचे नाही. मी हे तुझ्यासाठी बाहेरून मागवले आहे, त्यामुळे तू ते खाऊ शकते. पायल हसत म्हणाली, नाही सर, मला अजिबात भूक नाही. असते तर मी स्वतः जेवण ऑर्डर केले असते, थँक्यू. आधी हसला आणि म्हणाला, पायल, जेव्हा आजीला जाग येईल आणि कळेल की तू काही खाल्ले नाही, तेव्हा तिला ते आवडणार नाही. आणि मलाही असे वाटेल की तूही खात नाही, कारण तू माझ्यावरही रागवलेली आहेस. म्हणून जेवण कर ही माझी तुला विनंती आहे, प्लीज. पायलने काही क्षण विचार करून पुन्हा आधीकडे पाहिले. आधीने लहान मुलासारखा चेहरा करून पायलला विनंती केली. पायलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि तिने हळूच होकारार्थी मान हलवली. आधीने तिला पॅकेट दिले. पॅकेट घेताना पायलने आरवकडे पाहिलं, जो तिच्याकडेच पाहत होता. पण पायलने त्याला पाहताच त्याने तोंड फिरवले. त्याच्या या कृतीचा पायलला खूप राग आला. तिने आरवकडे बघत पॅकेट उघडले आणि खायला लागली. तिला जेवताना बघून आधीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. तो उठला आणि म्हणाला, मला खूप झोप येत आहे, तू आरामात जेवण कर, मी झोपायला जातो, गुड नाईट. गुड नाईट, पायल हलके हसत म्हणाली. आधी तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायल शांतपणे जेवण करू लागली. आरव काही वेळ आपलं काम करत बसला, पण अचानक त्याची नजर पायलवर पडली, जी मोठ्या आनंदाने जेवण करत होती. तो मनात म्हणाला, भोलेबाबांचे आभार की या मुलीने जेवण केले. शेवटी माझी आयडिया कामी आली आणि आधीच्या मदतीने मी या मूर्खी मुलीला उपाशी राहू दिले नाही. आरव एवढेच बोलला होता की पायलला अचानक उचकी लागली. पायलने खोलीत आजूबाजूला पाहिले, पण तिथे पाणी नव्हते. मग आरवने त्याच्याजवळ ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि उठून पायलकडे आला. त्याने पाण्याची बाटली पायलकडे दिली. बाटली कोणी दिली हे न पाहता पायलने लगेच ती घेतली आणि पाणी पिऊ लागली. पाणी पिऊन तिने बाटली आरवच्या दिशेने पुढे केली आणि म्हणाली, थँक्यू. पण जसे तिने आरवला पाहताच ती त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. आरवने तिच्या हातातून पाण्याची बाटली घेतली आणि मग त्याच्या जागेवर येऊन बसला. त्याने पुन्हा त्याचे काम सुरू केले. आरवने गेल्या 3 वर्षात जितक्या मुलींचे ऑडिशन घेतले होते ते तो लॅपटॉपवर पाहत होता. पायलने त्याच्याकडे एकटक पाहत जेवण संपवले, उठली आणि आरवकडे आली. मीही डस्टबिनमध्ये टाकून येते. आरवने ना उत्तर दिले ना पायलकडे पाहिले. पायलला पुन्हा त्याचा राग आला आणि तिथून निघून गेली. खोलीतून बाहेर येता ती स्वतःशीच म्हणाली, खरंच भोले बाबा, मी आजपर्यंत इतका खडूस माणूस कुठेच पाहिला नाही. आता मला खरंच वाटायला लागलं की तो माणूसच नाही. तो कुणाची काळजी करत असेल तर तो त्याच्यावर उपकार केला आहे असे दाखवतो. भोले बाबा, अशा विचित्र माणसाला माझ्याच गळ्यातली घंटा का बनवली आहे? तुम्हाला दुसरे कुणी सापडले नाही का? असे म्हणत तिने रिकामे पॅकेट डस्टबिनमध्ये टाकले आणि वॉशबेसिनमध्ये हात धुण्यास सुरुवात केली. ती पुन्हा म्हणाली, भोले बाबा, माझ्यासोबत एका दिवसात इतकं काही घडलं. आता मला काही वेळ शांतपणे झोपायचं आहे, पण मला झोपताही येणार नाही, कारण मला माझ्या आजीची काळजी घ्यायची आहे. आणि वर अजून तो दुष्ट माणूस माझ्यासमोर बसणार आहे, त्यामुळे मला झोपताही येणार नाही. पण खूप थकवा आल्यामुळे मला थोडा डुकला लागला, तर मला सांभाळा. आरव सरांसमोर माझ्या इज्जतीचा पालक पनीर बनवू नका, प्लीज. नाहीतर त्यांना माझा अपमान करून मला ऐकवायची आणखी एक संधी मिळेल. आणि आता मी इतकी थकली आहे की त्या माणसाशी लढण्याची माझ्यात ऊर्जा उरलेली नाही. म्हणून प्लीज आज रात्री माझी काळजी घ्या. मी रात्रभर त्या निशाचर व्यक्तीसोबत एकाच खोलीत राहणार आहे. तसे तर आजी आहे, पण तरी माझी इज्जत तुमच्या हातात आहे. काहीही चूक होऊ देऊ नका, ठीक आहे? असं म्हणत पायलने छताकडे पाहिलं आणि हात जोडून पुन्हा यशोदाच्या खोलीत आली आणि आरवकडे एकटक बघत पुन्हा सोफ्यावर बसली. आरव रात्रभर त्याच खोलीत बसून काम करत राहिला आणि पायलही यशोदाजवळ बसून राहिली. आरवला असे काम करताना पाहून पायलने हिंमत एकवटली आणि आरवला म्हणाली, तुम्हाला हवे असेल तर मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का? नो थँक. जर मला कॉफीची गरज असेल तर या घरात भरपूर नोकर आहेत, मी कोणालाही मागू शकतो, पण तुझ्याकडून नाही. आरव तिच्याकडे न पाहता म्हणाला. पायल मनात म्हणाली, पायल, तू या माणसाची विनाकारण काळजी करतेस. या माणसाची कुणीही काळजी करावी अशी त्याची लायकी नाही. तेवढ्यात आरव म्हणाला,
जर तुझ्या मनात मला काही चांगले वाईट बोलून झाले असेल तर तू थोडा वेळ झोपू शकतेस. झोपेत तुझा कोटा पूर्ण कर. आणि तसेही तुझ्या जाग्या राहण्याने मला काही फायदा होत नाही, कारण मी माझ्या आजीला तुझ्या भरवशावर सोडणार नाही. पण हो, तू इथे असल्यामुळे मला नक्कीच नुकसान होत आहे, कारण तू मला त्रास देत आहेस तुझ्या बोलण्याने. असे म्हणत आरवने पायलकडे पाहिले. पायलसुद्धा त्याच्याकडे टक लावून पाहत रागाने म्हणाली, जर माझ्यावर विश्वास नाही तर मी इथून निघून गेलेलीच बरी होईल. तुला या घरातून जावे तर लागेल पायल, पण तू सध्या या घरातच राहणार आहेस जोपर्यंत मी तुझे भूत माझ्या आजीच्या डोक्यातून काढून टाकत नाही. आणि ज्या दिवशी तुझे भूत माझ्या आजीच्या डोक्यातून जाईल, ज्या दिवशी तुझी वास्तविकता कळेल, त्या दिवशी ती स्वतःच तुला हाताला धरून बाहेरचा रस्ता दाखवेल. आरव आकडून म्हणाला. पायलनेही त्याला लगेच उत्तर दिले, मिस्टर आरव राठोड, तुमचे हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, कारण मी तुम्हाला हे आधीच सांगितले आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की मी फक्त आजीच्या निमित्तानं घरात राहिले आहे, आणि त्या बऱ्या होताच मी स्वतः हे घर सोडून जाईल. तुमचा हा महल आणि ही भव्यता तुम्हालाच मुबारक. पायलला याची गरज कालही नव्हती आणि उद्याही नाही, समजले का? आरवने काहीच उत्तर दिले नाही. त्याने फक्त त्याच्या भुवया उंचवल्या आणि पायलकडे बघितले आणि पुन्हा आपले काम करू लागला. पायलही यशोदाजवळून उठली आणि सोफ्यावर बसली. तिचे दोन्ही पाय सोफ्यावर ठेवून ती बसली. बसल्यावर काही मिनिटातच तिला झोप लागली. पण आरवचे आपले काम चालूच होते. पायल गाढ झोपेत जातात ती पुन्हा झोपेत बडबडली, कमीना, खोता, उल्लुका पट्टा, तो स्वतःला खूप हुशार समजतो. पायलने हे बोलताच आरवने लगेच वर पाहिले. पायल झोपेत बडबडत होती, नक्कीच ही मला शिव्या देत आहे, मी तिला आत्ताच दाखवतो, असं म्हणत आरवने लॅपटॉप खाली ठेवला. तेव्हा पायल पुन्हा म्हणाली, त्या हरामखोराने माझा दुपट्टा ओढला, मी त्याला सोडणार नाही, फक्त एकदा सापडू दे, त्याची चटणीच करते. आता ती आणखी काही चटणी बनवणार. त्या बिचाऱ्या माणसाचं कुचुंबर आधीच बनवलं आहे, आता काय त्याचा जीव घेणार, इडियट मुलगी. आरवने हे बोलून पुन्हा लॅपटॉप उचलला आणि कामाला लागला. पायल काही वेळ गप्प राहिली, पण काही वेळाने ती पुन्हा बोलली, आणि तो आरव राठोड माझा सर्वात मोठा शत्रू. मी त्याचा इतका तिरस्कार करते की. पायल एवढंच बोलली आणि तिने हात पसरवले तेव्हा ती खाली झुकली. तिला खाली झुकताना बघताच आरव म्हणाला, अरे देवा, हिने खाली पडू नये. त्याने लॅपटॉप टेबलावर ठेवला आणि पटकन पायलजवळ आला. पायल पडायच्या आधीच आरवने तिला पकडले आणि म्हणाला, जर ही आपत इथे राहिली तर दर 2 सेकंदांनी मला त्रास होईल. मी हिला तिच्या खोलीत टाकून आलेलंच माझ्यासाठी बेस्ट असेल. आरवने पायलला आपल्या हातात घेतले. तेव्हा पायलने आरवच्या गळ्यात हात घालून विचारले, ओये मधू, तू आलीस का? मला तुझी किती आठवण येत होती. हे बघ, मला हिचकी पण येत आहे. आरव तिला तिच्या खोलीत घेऊन जाताना म्हणाला, हिला तिची आठवण येते आणि हिचकीही हिलाच येते. असे केवळ हिच्याबरोबरच होऊ शकते, मूर्ख मुलगी. आरवने तिला खोलीत आणले, बेडवर झोपवले आणि निघू लागला. पण पायलने दोन्ही हातांनी त्याची मान पकडली. आरवने हळूच त्याच्या मानेवरून तिचे हात काढले आणि तिला ब्लँकेट ओढून निघू लागला. मग पायल पुन्हा म्हणाली, किती प्रेम करत होते मी आरव राठोडवर. पायलने हे बोलताच आरवची पावले थांबली. न बघता न जाणून घेता प्रेमात पडले होते मी त्यांच्या, पण त्यांना भेटल्यावर मी त्यांचा तितकाच तिरस्कार करू लागले. भोले बाबा, तुम्ही असं का केलंस माझ्याशी? माझ्या स्वप्नांचा राजकुमारला तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा खलनायक का बनवला? ते खरोखर तसे का नाही जसे त्यांच्या नाटकातील हिरो असतात? तुम्ही खूप वाईट आहात भोले बाबा, खूप वाईट. मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही, कधीच नाही. एवढं बोलून पायलने कूस बदलली आणि तिचे दोन्ही हात डोक्याखाली ठेवून झोपली. तिचा आवाज थांबताच आरवने मागे वळून पाहिलं आणि काही वेळ तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला. पायलने झोपेत बोललेल्या गोष्टींचा विचार करत तो तिथेच उभा राहिला. मग त्याने पुढे जाऊन पायलच्या खोलीतील सर्व लाईट बंद केले आणि निघू लागला. तो नुकताच दारापाशी पोचला तेव्हा पायल घाबरून उठली आणि जोरात ओरडली, कोण आहे तिकडे, कोण आहे? आरवची पावले थांबली आणि तो मनात म्हणाला, आत्ता मजा येईल. असं म्हणत आरव त्याच दाराजवळ थांबला. तेवढ्यात पायलची नजर दारात उभे असलेल्या आरववर पडली. अंधारामुळे तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता, फक्त काळी सावली दिसली. तिचे डोळे मोठे झाले
तेव्हाच आरवने हळूच आपली पावले पायलकडे सरकवली. तेव्हा पायलने ब्लँकेट उचलले आणि घाबरून म्हणाली, प्लीज तिथेच थांबा, माझ्या जवळ येऊ नका, माझ्यापासून दूर राहा. आरवने पुन्हा एक पाऊल टाकल्यावर पायल पलंगावरून मागे सरकली आणि म्हणाली, माझ्यापासून दूर राहा, माझ्या जवळ येऊ नका, नाहीतर मी तुम्हाला जिवंत मारून टाकेल. माझ्याजवळ येऊ नका. आरवने आणखी एक पाऊल टाकल्यावर पायलने घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि घाबरून मागे सरकू लागली. तेवढ्यात आरव पुन्हा पुढे सरकला. हे बघ, माझ्याजवळ येऊ नको, माझ्यापासून दूर राहा, असं म्हणत पायल बेडवरून खाली पडली आणि उठून बेडजवळ बसली. ती पडताच आरवने लगेच लाईट लावली आणि पायलकडे आला. काही क्षणातच पायलची प्रकृती भीतीने खालावली होती. तिला बघून आरव चकित झाला. पायल घामाने भिजली होती. कोणीतरी तिला शोधत असल्याप्रमाणे ती बेडजवळ बसून घाबरली होती. तिचे लाल झालेले डोळे जे अश्रूंनी भरले होते. घाबरून ती इकडे तिकडे जमिनीवर बघत होती. आरव हळूहळू पायलकडे सरकला. तेव्हा पायलने ब्लँकेट उचलले आणि घाबरत म्हणाली, प्लीज तिथेच थांबा, माझ्या जवळ येऊ नका, माझ्यापासून दूर राहा, दूर राहा. आरवने पुन्हा एक पाऊल टाकल्यावर पायल पलंगावरून मागे सरकली आणि म्हणाली, माझ्यापासून दूर राहा, माझ्या जवळ येऊ नकोस, नाहीतर मी तुला मारून टाकेन. माझ्या जवळ येऊ नकोस. आरवने आणखी एक पाऊल टाकल्यावर पायलने घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि घाबरून मागे सरकू लागली. तेवढ्यात आरव पुन्हा पुढे सरकला. पायल. जेव्हा आरवने तिचे नाव घेत तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा पायल घाबरली. तिने तिच्या खांद्यावरून हात झटकला, जोरात किंचाळली, उठली आणि पळू लागली. पण आरवने तिला मागून पकडले आणि तिच्या तोंडावर हात ठेवला, आजी उठणार नाही असा विचार करून. पण पायल अधिकच घाबरली आणि थरथर कापत तिने आरवचा तळहात तोंडावरून काढायचा प्रयत्न केला, पण तिला आरवचा हात काढता आला नाही. पायलचा हात धरून आरवने तिला स्वतःकडे वळवले आणि तोंडावरून हात काढून म्हणाला, पायल ओरडू नकोस, मी आरव आहे. आरव हे बोलताच पायल काहीच न बोलता त्याच्याकडे बघू लागली. आरव काळजीत पडला आणि म्हणाला, मला माफ कर, मला माहीत नव्हते की तू इतकी घाबरशील, मला माफ कर. पायलला असे काही ऐकूच येत नाही असे वाटत होते. ती फक्त रडलेल्या डोळ्याने आरवकडे बघत होती. आरवने तिला इतके घाबरलेले पाहून विचारले, तू ठीक आहेस का पायल? पायल. यावेळीही पायलने कोणतेही उत्तर दिले नाही. आरवने तिला हलवून विचारले, पायल ठीक आहेस ना? पायलला भानच परत आल्यासारखं वाटत होतं. तिने पुन्हा आरवकडे पाहिलं आणि त्याला ओळखून ती त्याच्यापासून दूर गेली. पण ती अजूनही थरथरत होती. मला माफ कर, तुला अंधाराची भीती वाटते, मलाही सगळं माहीत होतं, पण मला अंधारात पाहून तू अशी प्रतिक्रिया देशील याची मला कल्पना नव्हती. मला माफ कर, पुन्हा असं कधीच होणार नाही, तू विश्रांती घे. असे बोलून आरव पटकन तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायलला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ती जमिनीवर बसून रडू लागली. खाली जात असलेल्या आरवच्या कानावर तिचे रडणे पोचले. तेव्हा त्याची पावले अचानक थांबली. तिचे रडणे कुणी ऐकू नये म्हणून पायलने लगेच तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवले. आरव वळला आणि हळूच पायलच्या खोलीकडे जाऊ लागला. कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकून पायल पटकन उठून बेडवर आली. तिने स्वतःला ब्लँकेटने झाकले आणि डोळे मिटले. आरव पायलच्या खोलीत आला. पायलला बेडवर झोपलेले पाहून तो काही वेळ तिथेच उभा राहिला. पायल अजूनही रडत होती. तिचे रडणे आरवच्या कानापर्यंत पोहोचू नये म्हणून तिने तोंडावर हात ठेवला होता. काही वेळाने आरव तिथून निघून गेला. पायऱ्या उतरताना तो पुन्हा पुन्हा पायलचाच विचार करत होता. आजीच्या खोलीत येताच तो सोफ्यावर डोकं टेकून बसला आणि काही वेळापूर्वी त्याने जे काही पाहिलं आणि अनुभवलं त्याचा विचार करू लागला. त्याला पायलचे घाबरलेले डोळे दिसत होते. त्याने डोळे मिटले. पायलचा विचार करत त्याला केव्हा झोप लागली त्यालाही माहीत नव्हते. सकाळी आरवने डोळे उघडले तेव्हा त्याने बेडकडे पाहिले. त्याला पलंगावर यशोदा दिसली नाही. तो उभा राहिला आणि आजीला खोलीत पाहू लागला. त्याने वॉशरूममध्ये पाहिले तर वॉशरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिथे कोणीही नव्हते. आजी, आजी कुठे आहेस तू? आरव ओरडला आणि घरभर तिला शोधू लागला. तेवढ्यात त्याची नजर दिवाणखान्यात बसलेल्या यशोदावर पडली. तिला स्वतःच्या हाताने पायल नाश्ता भरवत होती. आजीला सुखरूप पाहून त्याच्या जीवात जीव आला. तो येऊन आजीजवळ बसला आणि तिला बाजूने मिठी मारत म्हणाला, गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बेटा, यशोदा गालाला हात लावत म्हणाली. आरव हलकेच हसला. नाश्त्याची रिकामी प्लेट ट्रेमध्ये ठेवणाऱ्या पायलकडे त्याने पाहिले. काल रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. तू पायलला गुड मॉर्निंग नाही म्हटला बेटा? यशोदाने आरवला विचारले. आरवने लगेच तिच्याकडे बघितले तेव्हा यशोदाने त्याला पायलला गुड मॉर्निंग म्हणण्याचा इशारा केला. आरवची इच्छा नसतानाही तो पायलला म्हणाला, गुड मॉर्निंग पायल. गुड मॉर्निंग सर.
मी हे स्वयंपाकघरात ठेवते, असे बोलून पायल तिथून निघून गेली. ती निघून जाताच आरवने यशोदाच्या गळाला हात लावला आणि विचारले, आजी, तुझी तब्येत कशी आहे? मी आता छान आहे बेटा, माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घेण्यासाठी इथे पायल आहे. तू ऑडिटोरियममध्ये जा, कारण आज तुला तुझ्या नाटकाचा मोठा निर्णय घ्यावा लागेल. पण बेटा, तू काहीही निर्णय घे, खूप विचारपूर्वक घे. सर्व काही ठीक होईल. आणि माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तू घेतलेल्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे, यशोदा म्हणाली. आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने आजीला पुन्हा मिठी मारली होती जेव्हा त्याची नजर समोरच्या घड्याळाकडे गेली, ज्यात सकाळचे 9:30 वाजले होते. त्याचे डोळे मोठे झाले. अरे देवा, आज मला लवकर पोचायचं होतं आणि आता 9:30 वाजले आहेत, असं म्हणत आरव उठला आणि त्याच्या खोलीकडे धावला. जेव्हा यशोदाने आरवला पळताना पाहिले तेव्हा तिने डोळे मिटले आणि मनात म्हणाली, देवा, माझ्या मुलाला मदत कर. सध्या तो मोठ्या संकटात सापडला आहे. प्लीज त्याला या समस्येतून लवकर बाहेर पडण्याचा मार्ग दाखव. तेवढ्यात पायल तिथे आली आणि म्हणाली, आजी या, मी तुम्हाला तुमच्या खोलीत घेऊन जाते. हो. यशोदाने होकार देताच पायलने तिला आधार दिला आणि तिला तिच्या खोलीत आणली. तिने त्यांना बेडवर झोपवले आणि म्हणाली, सावकाश आजी. थँक्यू बेटा, यशोदा झोपताना म्हणाली. पायलही हसली आणि म्हणाली, आजी, तुम्हाला आभार मानण्याची गरज नाही, कारण ही माझी काम आहे. पण मी बरे होताच तू ही नोकरी सोडशील, बरोबर? यशोदाने विचारले आणि पायल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. यशोदाने पायलचा तळहात धरला आणि म्हणाली, बेटा, मला माहीत आहे की आमच्या आरवचे गैरवर्तन सहन करून कोणतीही सभ्य मुलगी या घरात कधीही राहू शकत नाही आणि तू पण राहणार नाहीस. पण पायल, मला तुझी खरोखर गरज आहे बेटा. पायल हसली आणि म्हणाली, आजी, काल रात्री जे काही झालं त्यावरून तुम्हाला समजले असेल की आरव सर माझा किती द्वेष करतात. तरीही त्यांच्या इच्छेविरुद्ध मी त्यांच्या घरात राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर मी ते करू शकणार नाही. मला माफ करा. एवढं बोलून पायल उभी राहिली आणि यशोदाकडे पाठ करून म्हणाली, आजी, आज मी जिथे उभी आहे ना, तिथे स्वाभिमानाशिवाय माझ्याकडे काहीच उरले नाही. आणि जर मी या घरात राहिले तर आरव सर रोज माझ्या स्वाभिमानाचा अपमान करतील, जे मला कधीच सहन होणार नाही. म्हणून मी इथून निघून गेले तर बरे होईल. इतकं मोठं शहर आहे, मला कुठेतरी चांगली नोकरी नक्कीच मिळेल आणि या शहरात नाही मिळाली तर दुसऱ्या शहरात मिळेल. मग माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. पायल, ये बेटा माझ्याकडे, यशोदा म्हणाली. पायलने मागे वळून पाहिलं आणि त्यांच्याजवळ येऊन बसली. यशोदाने पायलच्या गालाला हात लावला आणि म्हणाली, बेटा, तुला खरंच जायचे असेल तर मी तुला इथे थांबवणार नाही. पण बेटा, मी तुला नक्की सांगेल की घाईने घेतलेले निर्णय नेहमीच योग्य नसतात. त्यामुळे तू पुन्हा एकदा विचार कर. आरवने काल रात्री केलेल्या कृत्याबद्दल तुझी माफी मागितली होती बेटा. मला माहीत आहे की त्याने मनापासून माफी मागितली नसावी, फक्त माझ्यामुळे मागितली असेल. पण काल रात्री जे घडलं त्यानंतर तुला हे समजलं असेल की माझा आरव माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्यासाठी काहीही करू शकतो. त्याने तुला हे काम करण्याची आणि या घरात राहण्याची परवानगी दिली आहे बेटा. त्यामुळे तो तुझ्याशी कोणतेही गैरवर्तन आता करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. पायल मनात म्हणाली, आता मी तुम्हाला कसं सांगू आजी की आरव सरांनी माझी माफी मागितली नाही आणि मी या घरात राहावं असं त्यांना वाटत नाही. धन्यवाद.